महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। कसगाव येथे भव्य तिरंगा यात्रा उत्साहात संपन्न। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत कसगाव येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। देशभक्तीचा उत्साह आणि भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात ही तिरंगा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या रॅलीत 40 गावचे लोकप्रिय आमदार मंगेशदादा चव्हाण, भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, कसगावचे माजी सरपंच दिनेश पाटील, भाजपा भडगाव तालुका अध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा चिटणीस भगवान पाटील, योजनाताई पाटील, प्रतिभा साठे, दिनकर जिभाऊ, प्रकाश हिरण, वसंत सिनकर, विजय पोद्दार, राजेश अमृतकर, प्रमोदभाऊ जैन यांच्यासह मंडल सरचिटणीस दीपक पाटील, प्रकाश महाजन, विकास पाटील, रवींद्र पाटील, तेजस येवले, लक्ष्मण पाटील, परेश पाटील, रतनदादा परदेशी, ज्ञानेश्वर पाटील, शेफ रफी मणियार, जाकीर खाटिक, पुंडलिक सोनवणे, संभाजी पवार, मांगेलाल मोरे, रतन महाजन, दिनेश महादू पाटील, अनिल महाजन, हिलाल वाघ आदी मान्यवर सहभागी झाले होते। तसेच माजी पंचायत समिती सभापती अशोक सोनवणे, बीके पाटील सर, एस बी पवार सर, वसंत शेठशंकर, दिनेश पाटील, विजू शेठ सोनार, राजू वाणी, भूषण पाटील, निलेश पवार, सुनील पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका व कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका, कसगावातील ज्येष्ठ नागरिक, सर्व समाजाचे अध्यक्ष, व्यापारी बांधव, तरुण वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते। हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांमुळे संपूर्ण कसगाव परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला होता। विद्यार्थ्यांचा उत्साह आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले। हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून देशप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश या यात्रेतून देण्यात आला। नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कसगाव येथील भव्य तिरंगा यात्रा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज उपसंपादक प्रमोद वैष्णव उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही प्रतिनिधी लक्ष्मण पाटील, भडगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।